सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी डीएनए मराठी सोबत। विद्यार्थ्यांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची राऊंड 2 ची सीट अलॉटमेंट ही जाहीर झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मनासारखे कॉलेज मिळाले नव्हते राऊंड 1 मध्ये, अशा विद्यार्थ्यांनी राऊंड 2 साठी बेटरमेंट केले होते। मात्र बऱ्याचशा विद्यार्थ्यांना राऊंड 2 मध्ये जागा कमी असल्यामुळे सीट ही मिळाली नाही आणि त्यांची राऊंड 1 ची सीट ही कायम राहिलेली आहे। नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी संतोष सरवदे, आपण पाहत आहात सरकारी डीएनए मराठी यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये आपण काय करायचे, आपण अलॉटमेंट नंबर 1 ची प्रिंट काढायची का 2 ची काढायची, असे बरेचसे संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जर आपणास बेटरमेंट झाले नसेल तर आपली अलॉटमेंट प्रिंट कशी काढायची। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पीसी किंवा लॅपटॉपचा एक ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये सर्च करा सीईटी सेल। सीईटी सेल सर्च केल्यानंतर आपणास असा इंटरफेस येईल। इथे ॲडमिशन पोर्टल AY 2627 वर क्लिक करा, असा इंटरफेस येईल आणि इथे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगवरती क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपण आपला ईमेल ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसून जाईल। आपण इथे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेसवर क्लिक करायचं आहे, टेक्निकल एज्युकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इन इंजिनिअरिंगवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपण आपल्या लॉग इनमध्ये येऊन जाल। आपण आपल्या लॉग इनमध्ये आल्यानंतर इथे आपण डाव्या बाजूला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, सीट ॲक्सेप्टन्स। इथे राऊंड 2 आले, इथं राऊंड 2 म्हणते। तर विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपणास राऊंड 1 मध्ये सीट अलॉट झाली होती। अशा वेळी आपण बेटरमेंट केले आहे। बेटरमेंट करण्याच्या अगोदर आपण सीट कन्फर्म केलेले आहे आणि आपण 1000 रुपये भरलेले आहेत। तर आपणास राऊंड 2 मध्ये सीट मिळाली नाही, अशा वेळी ती आपणास राऊंड 1 ची सीट कायम राहिलेली आहे। इथे मी राऊंड 2 वर क्लिक करतो। राऊंड 2 वर क्लिक केल्यानंतर आपणास असा इंटरफेस येणार आहे। तर आपणास असा इंटरफेस दिसणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपली राऊंड 1 मध्ये आपण बेटरमेंटसाठी 1000 रुपये फी भरताना जी आपण प्रोसेस केली होती ती आपण सेमच प्रोसेस करायची आहे। इथे आपण असं अलॉट झालेले कॉलेज दाखवणार, आपले इंजिनिअरिंग कॉलेज दाखवण्यात येणार आहे। ते राऊंड 1 मध्ये सेम होते, तेच इथे राऊंड 2 मध्ये दाखवणार आहे। इथे कॅन्डिडेट सीट ॲक्सेप्टन्स स्टेप्स म्हणत आहे। तर इथे स्टेप 1 2 3 4 आहेत। स्टेप डिटेलमध्ये इथे स्टेटस क्लिक हिअर टू कंप्लीट, यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण जे काही डॉक्युमेंट अपलोड केले होते त्याला आपण टिक करत जायचे आहे, म्हणजे ते आपले सगळे डॉक्युमेंट बरोबर आहेत असा याचा अर्थ होईल। आणि आपण 1000 रुपये फी भरायची आहे आणि आपण 1000 रुपये फी भरल्यानंतर आपली सीट ॲक्सेप्टन्स होणार आहे आणि ते कन्फर्मेशन लेटर आपण प्रिंट काढायचे आहे आणि आपल्या सर्व डॉक्युमेंटचे 4 सेट तयार करायचे आहेत आणि विहित नमुन्यामध्ये कॉलेजमध्ये जाऊन फी भरायची आहे। सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून चेक करून घ्यायचे आहेत। 4 सेट कॉलेजवाले आपल्याला ठेवून घेतील आणि एक सेट आपल्याला देऊन टाकतील। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅप राऊंड 2 मध्ये सीट कन्फर्मेशन करून आपली ॲडमिशन प्रोसेस ही पूर्ण करायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू। वंदे मातरम।